आता इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। टीम इंडिया T20 वर्ल्ड कप फायनलसाठी सज्ज झाली आहे। अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान T20 विश्वचषक 2026 या स्पर्धेतील जेतेपदासाठीची लढत आज होणार आहे। यंदाच्या 10व्या हंगामातील अंतिम सामन्यात दोन्ही संघ मैदानात उतरताच एक नवा इतिहास रचला जाईल। ICCच्या वेगवेगळ्या 3 प्रकारात फायनल खेळण्याचा अनोखा विक्रम भारत न्यूझीलंड यांच्यात पाहायला मिळेल। राज्यासह देशभरातील क्रिकेट रसिकांचं या सामन्याकडे लक्ष असेल। आणि याच सामन्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारताचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आमच्या फायनलसाठी महामुकाबल्यासाठी टीम इंडियाची रणनीती नेमकी काय असावी आजच्या या फायनलच्या सामन्यात? एक तर 20 ओव्हरच्या मॅचमध्ये एवढी रणनीती नसते मला वाटतं, परंतु पहिल्या 6 ओव्हर सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि समजा 6 ओव्हरमध्ये समजा आपण 60-70 रन्स केल्या तर मग आपण 200 रन्स करू शकतो आणि 200 रन्स केल्यानंतर मग ऑफकोर्स आपली बॉलिंग त्याच्यानंतर आपली फिल्डिंग आम्ही सगळं महत्त्वाचं असतं। कारण मागच्या मॅचला पण अक्षर पटेलने खूप छान झेल घेतले आणि आपण इंग्लंडला हरवू शकलो आणि त्याने मॅचला कलाटणी दिली। मला वाटतं की फिल्डिंग आणि बॉलिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि समजा जर इंडियाने चांगली बॉलिंग आणि फिल्डिंग केली तर त्याचा फायदा आपल्या इंडियाला होऊ शकतो। अगदी त्याचा फायदा इंडियाला होऊ शकतो तुम्ही म्हणताय, पण न्यूझीलंडचा संघ सुद्धा खूप मजबूत आहे आणि आपण या सिरीजमध्ये एकही मॅच त्यांच्यासोबत खेळलेलो नाही। असं असताना त्यांच्या खेळाचा आपल्याला नीटसा अंदाज आलेला नाही आहे। काय रणनीती असावी आणि कशा पद्धतीने न्यूझीलंड बरोबर खेळावं लागेल? नाही, न्यूझीलंडचा संघ तुल्यबळ आहे आणि मला वाटतं की दे कवर्ड ऑल बेसिस आणि ऑफकोर्स मी म्हणतो की आपला भारतीय संघ खूपच चांगला आहे आणि या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी पण त्यांनी केलेली आहे आणि हा सामना अटीतटीत होईल असं मला वाटतं। सर, टीम इंडियाकडे डावखुरे फलंदाज अधिक आहेत तर न्यूझीलंडकडे ऑफ स्पिन गोलंदाज आहेत, त्यामुळे हा सामना खूप तुल्यबळ असेल का? तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय टेक्निकली या बाबतीत काय सांगता येईल? नाही, त्यांचा आपण संघ बघितला तर खूपच सक्षम संघ आहे, त्याच्यामध्ये अजिबात वाद नाही आहे, परंतु आपले अभिषेक शर्मासारखा प्लेअर पण आहे आणि त्याला अजून पण सूर गवसलेला नाही आहे। तर मला वाटतं की ही त्याला एक उत्तम संधी आहे आणि त्या संधी सोनं त्याने करावं कारण पहिल्या 6 ओव्हर मी सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सूर्याच्या फॉर्मबद्दल बऱ्यापैकी म्हणजे चिंता आहे, कारण कर्णधार असून सुद्धा त्याला तशी साजेशी कामगिरी करता आलेली नाही आहे आणि सूर्यापासून अनेक खेळाडू तुमच्या हाताखालून गेलेले आहेत, अनेकांना तुम्ही शिकवलं आहे, वेळोवेळी तुम्ही टिप्स पण देता, पण कोणाकडून तुमच्या आजच्या मॅचमध्ये जास्त अपेक्षा आहेत? नाही, चांगले खेळली नक्कीच, कारण आतापर्यंत खूप चांगले खेळलेले अख्खी टीम चांगली खेळलेली आहे। तर आपल्याकडनं अपेक्षा आहे की आजचा दिवस पण सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आणि आज पण चांगला परफॉर्मन्स करतील। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण गेल्या काही मॅचेस जर सर बघितल्या तर फलंदाजांमुळे आपण जिंकलेलो नाही, तर फिल्डिंग किंवा बॉलिंगमुळे आपण जिंकलो आणि सेमीफायनलमध्ये तर आपण कॅचेसमुळे जिंकलेलो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरू नये। एकूणच या परफॉर्मन्सकडे तुम्ही कसं पाहता आणि विशेषतः फलंदाजांच्या अपयशाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, भारतीयांची फिल्डिंग खूपच सुधारलेली आहे. म्हणजे आता तर समजा तुम्ही बघाल तर आम्ही जेव्हा खेळलो तेव्हा म्हणायचे की कोण चांगला फिल्डर आहे. आता म्हणणार की
आणि आता म्हणा कोण वाईट फिल्डर आहे. तर हा खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि आणि अक्षर पटेल ज्या तऱ्हेने जे कॅचेस घेतलेले आहेत, तर बाकीचे पण चांगले फिल्डर आहेत. सूर्या पण चांगला आहे, बाकी सगळे चांगले फिल्डर आहेत मला वाटतं. आणि आणि आज बघूया की ते कसे खेळत आहेत ते. आजची मॅच एक वेगळी का मानली जाते, तर आपण बघतो की सर T20चा इतिहास जर आजवरचा पाहिला तर सलग 2 T20 स्पर्धा एकाच संघाने जिंकलेल्या नाही आहेत, असं कधीच झालेलं नाही आहे. भारत त्या दृष्टीने इतिहास रचू शकतो. नाही तर 50-60 ओव्हरच्या म्हणजे वेस्ट इंडिजने आणि ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या सलग 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 दोनदा. तर मला वाटतं की T20 मॅचेसमध्ये भारत खूप सक्षम आहे. आणि आणि एक सुवर्ण संधी आहे आपल्याला की आपण सेकंड डे परत आपण विश्वकप जिंकू. सर थोड्याच वेळात टॉस होणार आहे, कोण आधी मैदानात उतरेल ते आता काही वेळातच ठरेल. पण फायनल जिंकण्यासाठी जाता जाता तुम्ही टीम इंडियाला काय टिप्स द्याल, कसं खेळावं त्यांनी आज? नाही, महत्त्वाच्या टिप्समध्ये तेच मी आधी सांगितलं की 6 सगळ्यात महत्त्वाच्या आहेत पहिल्या. आणि 1 ते 1.5 लाख लोक असतील अहमदाबादला स्टेडियमवरती. तर अंडर प्रेशर खेळू नका, आपला गेम खेळा. कारण 20 ओव्हरची मॅच आहे, काही होऊ शकतं. बरोबर. आणि ऑफकोर्स नो मॅच इज वन टिल द लास्ट रन इज स्कोर्ड. त्याच्यामुळे शेवटपर्यंत फाईट करा. आपला संघ चांगला आहे आणि आपण नक्कीच जिंकू अशी मला अपेक्षा आहे. अगदी शेवटपर्यंत फाईट करत राहा असा सल्ला तुम्ही टीम इंडियाला देताय. आणि टीम इंडिया गेल्या काही मॅचेसपासून, खरं तर गेल्या काही वर्षांपासून त्याच रिदममध्ये खेळते आणि आजही त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा करूया. सर तुम्ही NDTV मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.